नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. सोनहिरा केसरीचं मैदान 13 तारखेला होतं आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मैदानापैकी एक मैदान आहे सोनहिरा केसरी. आणि 21 तारखेच्या पेडगाव मैदानाची एक रंगीत तालीम. 13 तारखेचं मैदान झालं की सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते थांबणार पळायचे, ते पळणार नाही आहेत. ते डायरेक्ट 21लाच पळताना दिसणार. आणि तुम्ही 13 तारखेला महाराष्ट्रातील, आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी पळताना दिसतील. असे कोणकोणते नंदी त्या ठिकाणी पळताना दिसतील पश्चिम महाराष्ट्रातील, चला बघूया. सुरुवातीला आता बिंदोडचा बादशाह मथुरचं पुनरागमन झालेलं आहे घाटावरती. तो घाटावरती आलेला आहे अशी बातमी मिळते. आणि तो मथुर 13 तारखेच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. ते सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये मथुरचा पळ बघण्यासाठी सगळे लोक उत्सुकलेले आहेत. कारण की त्याचा पळ बघण्यासाठी अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संबंध 14 देशातील जेवढे फॅन्स आहेत मथुरसाठी थांबलेले आहेत. मथुर आपल्याला 13 तारखेच्या सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये दिसेल. आणि तो घाटावरती आला आहे अशी बातमी मिळते. बघूया कुठे नक्की आला आहे तो. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा बकासूरसुद्धा सोनहिरा केसरीच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. आणि तो सुद्धा पळताना दिसेल आपल्याला. आणि तो जिथे असेल त्या ठिकाणी थोडीशी जास्तच गर्दी असते असं म्हटलं जातं. आणि असते सगळ्यांना माहीत आहे, कारण की तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला देव आहे. बकासूर आणि मथुर ज्या ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी लोक गर्दी करतातच, कारण की त्या नंदींची तेवढी हवाच आहे, क्रेजच आहे. बघूया हे दोघेजण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कामगिरी करतील, कशा पद्धतीचा पळ दाखवतील, कशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्चस्व गाजवतील, याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. बकासूर त्या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज आहे 13च्या सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये. त्या मैदानामध्ये आपण जाणार आहोत आणि सकाळीच कोणकोणते बैल येतील त्या दिवशी दाखवूयात. सगळे टॉपचे आहेत, काही काळजी करू नका. तिथं दिवस उगवायच्या आत मैदानावर असेल आणि दिवस जास्तोपर्यंत त्याच मैदानामध्ये राहील. आणि अगदी बघूया, चांगल्या मुलाखती घेण्याचा प्रयत्नसुद्धा करूया. बघितलं तुम्ही, बकासूर मथुर हे दोघेजण येणार आहेत. पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट ज्याला म्हटलं जातं आणि आहे, त्याने काल धुमाकूळ केला मैदानात. धुमाकूळ असा केला की तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं केला. सेमीच्या टायमिंगला तो असा गडी, काय म्हणजे आपला सर्जा काय त्याच्या डोक्यात आलं, का तापला एवढा काय कळना, काय मूड नव्हता का होता त्याचा काय कळना. गाडी काल गुलालामध्ये राहणारच होती सर्जाची. असला सर्जा पळाला, सीमेला पळून गेला कुठं 1 किलोमीटरच्या अंतरावर. मी सकाळी व्हिडिओ केला आहे, तुम्ही बघा जाऊन त्या ठिकाणी. आणि शेवटी नाना आले आणि नानांनी सांगितलं, सर्जा काय रे होतंय तुला, हां. सर्जा गुपचूप आत गेला. बघा, नाना आणि सर्जा एक वेगळंच नातं आहे मित्रांनो. आणि डोळ्यामध्ये पाणीच साठतं, काही माहीत नाही. परंतु नाना आणि सर्जा एक वेगळंच नातं आहे. एक कसलं नातं आहे हेच माहीत नाही मला. तो सर्जा कसा गेला तुम्ही बघितलं. आणि बघूया पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा अभिजित भैया पवार यांचा, शंभूदादा यांचा 13 तारखेला सोनहिऱ्याच्या केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आपल्याला. महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये हिंद केसरीचा मान पटकवला असा गर्णिकेकरांचा राजासुद्धा त्या मैदानासाठी सज्ज झाला आहे. तो सुद्धा त्याचासुद्धा फॅन बेस खूप मोठा आहे. त्याला एक वेगळाच नंदी म्हटलं जातं. अगदी सगळे टॉपच्या पैऱ्यात येतात, परंतु त्याच्यासोबत कधी कधी हलकासुद्धा पैरा असतो. परंतु जसा बकासूर 2 ते 3 नंबरचे नंदी घेऊन उजेडामध्ये आणतो, तसाच त्या घरणीकरांचा राजासुद्धा इतिहास आहे. तो सुद्धा 2 आणि 3 नंबरचे नंदी घेतो आणि उजेडामध्ये आणतो. तो सुद्धा सज्ज झालेला आहे त्या मैदानासाठी. बघूया कशा पद्धतीने तो सुद्धा कामगिरी करतो. सुभाष तात्या मांगडे सप्त हिंद केसरी, सुंदर बॉस, महान भारत केसरीचा मानकरी सुंदर बॉस, तात्यांचा बॉस आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसेल सोनहिरा केसरीच्या. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये असेल. पैरे सांगणार नाही आहे मी, पैरे उद्या सांगेन मी पैरे तुम्हाला कोण कोणासोबत असू शकतो. आणि बघूया, सुंदर बॉस एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळेल. तो सुद्धा एक त्याचं वय झालं तरी त्याच स्पीडने पळतोय, त्याच इथून एखाद्या आदतमधल्या नंदीला लाजवेल असा पळतोय. असा हा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी, महान भारत केसरी सुंदर त्या ठिकाणी पळताना दिसेल. सप्त हिंद केसरी किरणप्पा शालगाव कालगावकरांचा, उत्तम शेटगवळी यांचा भारत
दिसेल का उद्याच्या मैदानामध्ये, म्हणजे 13 तारखेच्या मैदानामध्ये याच्याकडे लक्ष लागले. खूप दिवस झालं भारतसुद्धा मैदानामध्ये दिसत नाही आहे. आपण सांगितलं होतं की थोडंसं त्याला उन्हाळ्यात सीझन पळवणार आहे, नंतर त्याला थांबवणार आहे. कदाचित सोनहिरा केसरीच्या मैदानामध्ये तो पळताना दिसू शकेल किंवा डायरेक्ट तुम्हाला पेडगावच्याच मैदानामध्ये दिसू शकेल. आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सप्तहिंद केसरी भारतसुद्धा. तसेच त्याच्याच दावणीतला भारतच्याच आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये गुलाल प्रत्येक मैदानामध्ये मिळवतोय असा किरण आप्पा शालगाव कालगावकर, उत्तम शेट गवळी यांचा हिंद केसरी रैनासुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. बघूया कशा पद्धतीनं तो सुद्धा कामगिरी करताना आपल्याला दिसेल त्या ठिकाणी. तसेच मित्रांनो, आपल्याला या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सध्या गुलालामध्ये असलेला असा हा निमगावचा सावकारसुद्धा पळताना दिसणार आहे. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल आणि जाईल त्या मैदानामध्ये. मी काल मालकांची गाठ घेतली, त्यांनी सांगितलं सावकार आला नाही, त्यांनी सांगितलं थोडासा सावकार आजारी आहे. कदाचित उद्या 13 तारखेच्या मैदानामध्ये दिसेल का नाही याच्यासुद्धा प्रश्नचिन्ह आहे. जर दिसला तर तुम्हाला मी ते समजेन, म्हणजे जर पळणार असेल त्याच्याबद्दल अपडेट तर देईनच. परंतु सावकार थोडासा आजारी आहे, मालकांनी सांगितलं मला. काल मी त्यांची भेट घेतलेली, त्यांनी सांगितलं की थोडासा आजार आहे सावकार. ठीक आहे, बघूया काय होते. कोरेगावकरांचा भवानी सध्या तो सुद्धा एका फॉर्ममध्ये आहे, तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळतो. अलीकडे तो सुद्धा गुलालाचा मानकरी होतोय. तो सुद्धा आपल्याला 13 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे, तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये. तसेच आपल्या महाराष्ट्राची पुशेगावची 1 नंबरची जोडी, ज्या जोडीनं संबंध महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशामध्ये नाव केलं पुशेगावचं 1 नंबरचं मैदान पटकावून, शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा सचिन आणि नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा. हे दोघे जण सुद्धा एक वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पळतील किंवा एकाच पैऱ्यामध्ये पळतील हे माहीत नाही आहे, परंतु ते दोघे जण त्या ठिकाणी पळताना दिसतील. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी ती सुद्धा उद्या त्याच परवा दिवशी, माझ्यासारखं तोंडामध्ये उद्या काय ते मला तीच काय कळणार, परंतु 13 तारखेलाच ही जोडी आपल्याला वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये किंवा एकत्र पळताना दिसेल, पण दिसेल त्या मैदानामध्ये. तसेच आपल्याला आता बोलूयात आपण मथुरा फार्म चिंचाळेसो उर्मिलाताई माणिक शेट गायकवाड, एकनाथदादा कंदूर यांचा कंदूरचा राजासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पळताना दिसेल. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसेल. बघूया तो सुद्धा कशी कामगिरी करतोय, याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. आत्ता एक चालू सीझनचा एक टॉपचा नंदी ज्याला चांद उर्फ चंद्या म्हटलं जातं, तो सुद्धा त्यामध्ये पळताना दिसेल. तसेच आपल्या या बैलगाडा शर्यत क्षेत्रातले अध्यक्ष नितीन आबा शेवाळे यांचा हिंद केसरी पाखऱ्यासुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. सध्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बेताज बादशाह म्हटलं जातं असा हा पाखऱ्या, तो सुद्धा आपल्याला 13 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तसेच आत्ता एक गुलालाचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा हा हिंद केसरी. जरा कमेंट्समध्ये सांगा की किती वेळा हिंद केसरी आपला चिक्या अजित शेट यांचा चिक्या जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पळताना दिसेल 13 तारखेच्या मैदानामध्ये. तो सुद्धा एका टॉपच्याच नियोजनामध्ये असेल. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा. तसेच आपल्याला विठ्ठल नाना यांचा, अजय शेट यांचा चिक्या, तेजा, भुंगा हे तिघे जणसुद्धा पळताना दिसतील आणि तिघेसुद्धा आपल्याला एका टॉपच्याच नियोजनामध्ये पळताना दिसतील. बघूया कशा पद्धतीनं ते सुद्धा कामगिरी करताना दिसतील आपल्याला. सातारा एक्सप्रेस बलमा सुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसेल, तो सुद्धा चांगली कामगिरी करताना दिसेल. बघूया तो सुद्धा कशा टॉपच्या नियोजनामध्ये पळताना दिसेल, याच्याकडे लक्ष लागले सगळ्या महाराष्ट्राचं. तसेच आपल्याला कोरेगावकरांचा महिब्या हा सुद्धा पळताना दिसणार आहे. धामणेरचा स्वराज सुद्धा दिसेल, तो सुद्धा एक टॉपचाच नंदी आहे. तसेच सुनील मोरे सरकार पेडगाव यांचा रेहमान सुद्धा पळताना दिसेल. डायमंड घोडा जो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव एक पडलेलं आहे, घोडा म्हणतात त्याला डायमंड, असा विनायक शेटलिंगरे यांचा डायमंड सुद्धा पळताना दिसेल. तसेच सागर शेट कटरे घाणंदकरांचा दुर्गा, बब्या हे सुद्धा नंदी आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसतील. जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदरसुद्धा त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसतील. ओगलेवाडीकरांचा तेजा हा सुद्धा नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. तसेच माणिकराव जो आहे तो विटाकरांचा, तो सध्या एक गुलालाचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जाते, तो सुद्धा मैदानामध्ये पळताना दिसेल. रायफल हा नंदीसुद्धा पळताना दिसेल. तो रायफल जो आहे तो शिरसवडीकरांचा, तो सुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो. अनेक असे खूप सारे नंदी आहेत ते त्या ठिकाणी पळताना दिसतील. कारण की पेडगाव मैदानाची आता बोलूयात आपण मुंबईची नंदी घोटचा सर्जा, तो सुद्धा पळताना दिसेल एका टॉपच्या नियोजनामध्ये 13 तारखेला. तसेच आपल्याला सर्जा 1001 सुद्धा पळताना दिसेल. बहुतेक 13ला पळेल किंवा काय पळेल, बघूया. तसेच आपल्याला मित्रांनो
शंभू आणि रायबा ही जोडीसुद्धा त्या मैदानामध्ये पळताना दिसेल. बघूया. मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा पळताना दिसेल. तसेच आपल्याला शॉटगन मेहरबान हा नंदीसुद्धा पळताना दिसेल. बघूया सगळ्यांचा कसं जो आहे तो त्या ठिकाणी पणाला लागेल. आणि हे होते एवढे नंदी पाळणारे. अजून काय नावे राहिलेले आहेत तरीही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता की कुठला नंदी आहे तो पळताना आपल्याला दिसू शकेल त्या मैदानामध्ये. बघूया मित्रांनो. आणि वडूजचा वादळसुद्धा पळताना दिसेल. पाटोळे साहेब आहेत त्यांचा. बघूया. एक परत आणखीन खूप सारे नंदी आहेत परंतु नावे एवढे मला थोडे आठवत नाही आहेत. बघूया कशा पद्धतीनं त्या ठिकाणी येडा रायनासुद्धा एक टॉपचाच नंदी आहे तो सुद्धा पळताना दिसेल. कुमटेचा वजीरसुद्धा दिसेल मित्रांनो. नावे राहत आहेत पण थोडेसे आठवत नाहीत मला. एक एवढे सगळे सुंदर 11-11 तो सुद्धा दिसेल पळताना. तसेच मल्हार 11-11 पळताना दिसेल. हे सुद्धा 2 नंदी आपल्याला पळताना दिसेल. साई 11-11 हा सुद्धा पळताना दिसेल. लक्ष्मणराव कलेढोणकरांचा तो सुद्धा पळताना दिसेल आपल्याला मित्रांनो. आणखीन कुठले नंदी आणि बरेच काही नंदी आहेत ते पळताना दिसतील. आणि तर तुम्हाला वाटत असतील की माझ्याकडून काय राहिलेत नंदी ते सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. चॅनलवरती नवीन असाल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.